इन अ लास्ट लेक्चर वी हॅव स्टडीड अबाउट 5 किंगडम क्लासिफिकेशन. त्याच्यामध्ये बघितलं बघा आपण R.H. विताकर नावाच्या सायंटिस्टने प्रपोज केलं 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम, ज्याच्यामध्ये त्यांनी 5 किंगडम दिले, जसं की किंगडम मोनेरा, किंगडम प्रोटिस्टा, किंगडम प्लांटी, किंगडम फंजाय अँड किंगडम ॲनिमॅलिया. देन नेक्स्टली वी हॅव स्टडीड सायलेंट फीचर्स ऑफ 5 किंगडम. त्यामध्ये आपण किंगडम मोनेरा बघितलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण आर्कीबॅक्टेरिया आणि यू बॅक्टेरिया बघितलं. बघा, आर्कीबॅक्टेरिया जर कन्सिडर केले तर असे बॅक्टेरिया जे एक्स्ट्रीम एन्व्हायरमेंटमध्ये सुद्धा राहतात त्यांना आर्कीबॅक्टेरिया असं म्हटलं जातं, बरोबर. म्हणजे जास्त टेम्परेचर असेल, जास्त सॉल्ट असेल, अशा ठिकाणी जे बॅक्टेरिया सापडतात दे आर नोन ॲज आर्कीबॅक्टेरिया. ज्याच्यामध्ये आपण बघा त्याच्यावरून असं पण बघितलं आपण की काही बॅक्टेरिया असे पण आहेत जे त्यांच्या स्ट्रक्चरवरून त्यांचा टाईप ठरतो, जसं की स्पेरिकल असेल तर कोकस, त्यानंतर रॉड शेप असेल तर विब्रिओ, त्यानंतर किंवा त्याला बॅसिलस म्हटलं जातं. विब्रिओ म्हणजे कोमालिस, त्यानंतर रॉड शेप असेल तर बॅसिलस आणि स्पायरल असेल तर स्पेरिलियम. असे आपण बॅक्टेरियलच्या शेपवरून त्याचे टाईप्स बघितले. त्यानंतर काही बॅक्टेरिया जे आहेत ज्यांना मिथेनोजेनिक बॅक्टेरिया म्हटलं जातं, जे की काऊच्या गटमध्ये म्हणजेच इंटेस्टाईनमध्ये राहतात. हे आपण सगळं आर्कीबॅक्टेरियामध्ये स्टडी केलं. देन नेक्स्टली इन अ यू बॅक्टेरिया वी हॅव स्टडीड अबाउट द काही बॅक्टेरिया अशा आहेत जे ऑटोट्रॉप्स पण असतात, हेट्रोट्रॉप्स पण असतात, ज्याच्यामध्ये आपण एक्झाम्पल सायनोबॅक्टेरियाचं बघितलं म्हणजेच नॉस्टा, ज्याच्यामध्ये हेट्रोसिस्ट नावाची सेल प्रेझेंट असते, म्हणजेच ही काय करते, नायट्रोजन फिक्स करून द्यायला मदत करते, बरोबर. कालपर्यंत आपण हे बघितलं. आणि लास्टली पॉईंट वी हॅव स्टडीड अबाउट द मायकोप्लाझम. मायकोप्लाझम म्हणजेच काय, तर स्मॉलेस्ट लिव्हिंग फॉर्म्स असतात, बरोबर, ज्यांच्यामध्ये सेल वॉल नसतो, ते पॅथोजेनिक असतात, बरोबर. हे आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितलं. नाव इन अ टुडेज लेक्चर वी विल डिस्कस अबाउट 2nd किंगडम प्रोटिस्टा. बघा, आता प्रोटिस्टा जर कन्सिडर केला तर त्याचे कॅरेक्टर काय काय सांगता येतील. सगळ्यात पहिल्यांदा दिस ग्रुप इन्क्लूड्स ऑल द युनिसेल्युलर बट युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम. बघा, सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, तर ह्या ग्रुपमध्ये युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम तर असतील. आता मोस्टली आपण काय म्हणतो, जे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहेत ते प्रोकॅरियोटिक असतात, बरोबर. आता प्लीज मला सारखं सांगायला लावू नका प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक म्हणजे काय. बघा, मोस्टली जे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम असतात ते आपण काय म्हणतो, प्रोकॅरियोटिक आहेत. पण हिथं मात्र प्रोटिस्टामध्ये जर कन्सिडर केले तर हेतले ऑर्गॅनिझम जे आहेत, म्हणजे प्रोटिस्टामध्ये जे काही ऑर्गॅनिझम सापडतात ते युनिसेल्युलर असतात, एकपेशी असतात, बट दे आर युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम. पण त्यांच्यामध्ये सेल जर कन्सिडर केली तर ती कशी आहे, युकॅरियोटिक सेल आहे, म्हणजेच वेल डिफाईन न्यूक्लियस ज्यांच्यामध्ये प्रेझेंट असणार आहे, बरोबर. त्यानंतर दिस ऑर्गॅनिझम शो लिंक विथ ऑल युकॅरियोटिक किंगडम्स लाईक. बघा, आता ह्यातले जे ऑर्गॅनिझम्स आहेत ते लिंक दाखवतात, कुणाबरोबर कनेक्ट आहेत, तर युकॅरियोटिक किंगडम्स बरोबर, म्हणजे किंगडम प्लांटी असेल, फंजाय असेल किंवा ॲनिमॅलिया असेल. म्हणजे थोडेफार कॅरेक्टर ह्यातले ऑर्गॅनिझम कुणाचे दाखवतात, तर काही ऑर्गॅनिझम प्लांटचे कॅरेक्टर दाखवतील, काही फंजायचे दाखवतील, काही ॲनिमॅलियाचे दाखवतील. म्हणजे ते एकमेकांशी कनेक्टेड झालेले आहेत ऑर्गॅनिझम प्रोटिस्टामधले. त्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टर बघू आपण. आता प्लांट लाईक प्रोटिस्ट बघू, म्हणजे प्लांटसारखे दिसणारे प्रोटिस्ट हे आपण बघू. आता प्लांट लाईक प्रोटिस्ट जर कन्सिडर केलं तर बघा, नसियर दे आर ऑल्सो टर्म. आता प्लांट लाईक प्रोटिस्टला दुसरा शब्द आहे क्रायझोफाईट्स. नावं लक्षात ठेवा. प्लांट लाईक प्रोटिस्ट म्हणजे जे प्लांटसारखे दिसणारे प्रोटिस्ट आहेत म्हणून त्यांना, किंवा प्लांटसारखे कॅरेक्टर दाखवणारे जे प्रोटिस्टा आहेत म्हणून त्यांना प्लांट लाईक प्रोटिस्टा असं म्हटलेलं आहे. बघा, सगळ्यात पहिलं कॅरेक्टर काय सांगणार, तर त्यांना क्रायझोफाईट्स असं पण म्हटलं जातं. म्हणजे बायोलॉजिकल टर्म जर त्यांना द्यायची म्हटली प्लांट लाईक प्रोटिस्टाला तर काय म्हटलं जातं, क्रायझोफाईट्स म्हटलं जातं. पण कॉमन टर्म जर वापरायची म्हटली, म्हणजे साधी सिम्पल टर्म जर वापरायची म्हटली तर त्यांना फायटोप्लॅन्क्टॉन्स असं पण म्हटलं जातं. म्हणजे दोन नावं लक्षात ठेवा. प्लांट लाईक प्रोटिस्टाला क्रायझोफाईट्स पण म्हटलं जातं, किंवा सिम्पल लँग्वेजमध्ये सांगायचं म्हटलं तर फायटोप्लॅन्क्टॉन्स पण म्हटलं जातं. आता हे कसे असतात तर बघा, दे आर मायक्रोस्कोपिक आहेत, म्हणजे नेहमी ते उघड्या डोळ्यांनी दिसणार नाहीत,
त्यांना बघण्यासाठी आपल्याला मायक्रोस्कोपचीच गरज लागणार आहे, बरोबर. म्हणजे ते कसे आहेत, मायक्रोस्कोपिक आहेत. त्यानंतर मोस्टली फोटोसिंथेटिक म्हटले कारण ते प्लांटसारखे आहेत, बरोबर. म्हणजेच प्लांट काय करतात, फोटोसिंथेसिस करतात, म्हणजेच प्रकाश संश्लेषण करतात. मग हे सुद्धा ह्यातले सुद्धा ऑर्गॅनिझम काय आहेत प्रोटिस्टामधले, दे शो फोटोसिंथेटिक. त्यानंतर दे आर मेजर प्रोड्युसर्स इन ओशन. मोस्टली हे जे आहेत ते काय आहेत तर ओशनमध्ये सापडतात. त्यानंतर मोस्ट ऑफ देम आर रेफर्ड टू ॲज डायॲटम्स ॲज दे हॅव बॉडी वॉल मेडअप ऑफ 2 सोप बॉक्स लाईक फिटिंग सिलिका कवर. बघा आता ह्यांच्यामध्ये ह्यांना जर कन्सिडर केलं ऑर्गॅनिझम्सला तर त्यांना डायॲटम्स असं म्हटलं जातं. डायॲटम्स ह्या शब्दाचा अर्थ काय होतो, डाय म्हणजे 2 आणि 2 ॲटम असणारा, सो दे आर कॉल्ड ॲज अ डायॲटम्स. आता बघा त्यांची बॉडी जर कन्सिडर केली तर फॉर एक्झाम्पल हा जर डायॲटम आहे किंवा प्रोटिस्टा आहे तर तुम्हाला सोप केस माहिती आहे, बरोबर. म्हणजे ज्याच्यामध्ये आपण साबण ठेवतो, बरोबर. तर साबणाचा जो बॉक्स असतो त्याला कसं वरती 2 लेअर असे दिसतात लावल्यानंतर, बरोबर. मग तशा प्रकारे त्यांचा सेल वॉल दिसतो आणि तो कशाने बनलेला असतो तर सिलिकाने बनलेला असतो. म्हणजेच तो एकदम हार्ड असणार आहे, लक्षात येते का बघा. म्हणजे सिलिका कवरने तो बनलेला आहे. सोप बॉक्ससारखं ते डायॲटम दिसणार आहेत आणि म्हणून ते कसे असणार आहेत, हार्ड असणार आहेत. थोडक्यात लक्षात आलं का बघा. म्हणून त्यांना डायॲटम्स असं पण म्हणलं जातं. म्हणजे प्लांट लाईक प्रोटिस्ट आर ऑल्सो कॉल्ड ॲज क्रायझोफाइट्स, फायटोप्लॅन्टन्स ऑर डायॲटम्स. म्हणजे 3 नावं आहेत प्लांट लाईक प्रोटिस्टला. एक्झाममध्ये जर विचारलं तर कन्फ्यूज होऊ नका. क्रायझोफाइट्स म्हणजेच प्लांट लाईक प्रोटिस्टा आहे, फायटोप्लॅन्टन म्हणजेच प्लांट लाईक प्रोटिस्टा आहे आणि डायॲटम म्हणजेच प्लांट लाईक प्रोटिस्टा आहे. लक्षात आलं का बघा. आता त्यांच्या सेल वॉल हे 2 लेअरने बनलेले असतात. म्हणजे 2 सोप बॉक्स जर एकत्र आणले किंवा सोप बॉक्स जर आपण बंद केला तर कसे 2 लेअर दिसतात, बरोबर. तर तशा प्रकारे ते कवरिंग दिसतं सेल वॉलचं, जे की सिलिकाने बनलेलं आहे, जे की हार्ड असतं. आता डायॲटोमिएशियस अर्थ म्हणजे काय, डायॲटोमिएशियस अर्थ मीन्स इट इज नथिंग बट दिस शेल्स लेफ्ट बिहाइंड फॉर सो मेनी इयर्स. आता बघा हे जे शेल आहे त्यांचं म्हणजे बाहेरचं कवरिंग आहे ते सिलिकाने बनल्यामुळे ते एकदम हार्ड असणार आहे, बरोबर. आणि ते वर्षानुवर्ष मातीमध्ये, जमिनीमध्ये किंवा अर्थवरती तसंच राहणार आहे. म्हणून त्याला डायॲटोमॅशियस अर्थ असं म्हटलं जातं. लक्षात येते का बघा. म्हणजेच ह्या डायॲटोमॅशियस अर्थचे ग्रॅन्युलर हे असतात. ग्रॅन्युलर म्हणजे काय तर एकदम असे खडे 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 दिसतात, बरोबर. असे खडे खडे दिसतात ह्या ॲटमचे. आणि म्हणून हे असे जे खडे आहेत दे आर ऑल्सो यूज्ड इन पॉलिशिंग. आणि म्हणून मग ह्यांचा वापर डायटमचा कशासाठी वापरला जातो तर एखादी वस्तू पॉलिश करायची असेल म्हणजे फर्निचर असेल, बरोबर, किंवा काच वगैरे असेल तर ते पॉलिशिंग करण्यासाठी ह्या डायॲटम्सचा वापर केला जातो. इवन इन अ फिल्ट्रेशन. बघा पूर्वीचे जे फिल्टर सापडायचे किंवा मिळायचे ते स्टीलचे असायचे. तुम्हाला आठवते का बघा, किंवा तुम्हाला माहीत नसेल तर तुमच्या आईवडिलांना माहीत असेल. स्टीलचे पूर्वी फिल्टर मिळायचे पाण्याचे, बरोबर. पाणी फिल्टर करणारं जे मशीन होतं. आता हे नवीन केंट वगैरे निघले जे की इलेक्ट्रिसिटीवरती चालतं, पण पूर्वी जे आहे ते स्टीलचं असायचं, त्याला लाईटची गरज नसायची. तर त्या स्टीलच्या फिल्टरमध्ये असे 2 रॉड असायचे व्हाईट कलरचे, त्याच्यामध्ये हे डायॲटमचा वापर केला जायचा. कारण ॲक्च्युली डायॲटमचं जर स्ट्रक्चर बघितलं तर हे बघा हे अशा प्रकारे डायॲटम्स दिसतात, म्हणजेच प्लांट लाईक प्रोटिस्ट दिसतात. तर हे अशी फिल्ट्रेशन त्यांच्यामध्ये जाळी जाळी असल्यामुळे ते फिल्ट्रेशनमध्ये किंवा वॉटर फिल्टर करण्यासाठी ह्या प्रोटिस्टाचा वापर केला जायचा. लक्षात आलं का बघा. एकदम सोपं आहे. म्हणजे कॅरेक्टर काय काय सांगणार प्लांट लाईक प्रोटिस्टाचे. एक तर त्यांना क्रायझोफाइट्स म्हटलं जातं किंवा फायटोप्लॅन्टॉक्स म्हटलं जातं किंवा डायॲटम्स म्हटलं जातं. मोस्टली ते ओशन म्हणजे समुद्रामध्ये सापडतात. त्यानंतर त्यांची सेल वॉल सोपकेस बॉक्सप्रमाणे बनलेली आहे, सिलिकाने बनलेली आहे. डायॲटोमॅशियस अर्थ म्हणजे काय तर ते जे कवरिंग आहे ते खूप वर्षानुवर्ष तसंच अर्थवरती राहतं, म्हणून त्याला डायॲटोमॅशियस अर्थ म्हटलं जातं. आणि त्याच्यामुळे हे खडे खडे असल्यामुळे ते एकतर पॉलिशिंगमध्ये वापरले जातात किंवा फिल्ट्रेशनमध्ये वापरले जातात. काही वेळेस असे प्रश्न CETला विचारले जातात की प्लांट लाईक प्रोटिस्ट
आर यूज्ड इन डॅश किंवा फिल्ट्रेशन आणि पॉलिशिंगसाठी काय वापरलं जातं, तर त्यासाठी तुम्हाला आन्सर माहिती असले पाहिजे. प्लांट लाईक प्रोटिस्ट म्हणजे डाय ॲटमचा वापर पॉलिशिंग आणि फिल्ट्रेशनसाठी होतो. म्हणजे कॅरेक्टर लक्षात आले का बघा, एकदम सोपे आहेत प्लांट लाईक प्रोटिस्टाचे. त्यानंतर सेकंड टाईप इज अ ॲनिमल लाईक प्रोटिस्ट. बघा आता त्याचं कॅरेक्टर काय सांगणार, तर ॲनिमल लाईक आहेत म्हणजे थोडेफार कॅरेक्टर ते कोणासारखे दाखवणार आहेत, ॲनिमलसारखे दाखवणार आहेत, बरोबर. म्हणजेच दे आर ऑल्सो टर्म प्रोटोझोआ. आता लक्षात ठेवा, ॲनिमल लाईक प्रोटिस्टाला प्रोटोझोआ असं म्हटलं जातं. आता प्रोटोझोआ काय म्हणणार, तर जसं ॲनिमलमध्ये सेल वॉल नसते तशीच ह्यांच्यामध्ये सुद्धा सेल वॉल ॲबसेंट असते, म्हणजे दे लॅक सेल वॉल. त्यानंतर बघा, त्यानंतर दे आर हेटेरोट्रॉप्स. हेटेरोट्रॉप्स म्हणजे माहिती आहे तुम्हाला की जे दुसऱ्यांवरती अवलंबून असतात फूडसाठी. त्यानंतर दे आर बिलीव्ड टू बी प्रिमेटिव्ह ॲनिमल फॉर्म्स. असं म्हटलं जातं की हे ॲनिमल लाईक जे प्रोटिस्ट आहेत ते प्रिमेटिव्ह फॉर्म्स आहेत ॲनिमल्सचे, बरोबर. म्हणजेच म्हणून मी सांगितलं की हे ॲनिमल्सचे कॅरेक्टर दाखवतात, म्हणजे ॲनिमल्सचे पूर्वज ज्यांना आपण म्हणू की हे ॲनिमल लाईक प्रोटिस्टा आहेत. जसं की एक्झाम्पल जर ह्यांचे द्यायचे म्हटले तर काय सांगता येईल, तर ॲमेबर्ड प्रोटोझोआ म्हणजे अमेबा जर कन्सिडर केला तर त्याच्यामध्ये सुडोपोडिया असतात, बरोबर. आता व्हॉट इज मीन बाय सुडोपोडिया, तर बघा फॉर एक्झाम्पल जर अमेबाचा आपण डायग्रॅम कन्सिडर केली तर हा अमेबा आहे असं कन्सिडर करा, बरोबर. ह्यामध्ये सगळं सायटोप्लाझम असणार आहे. आता ह्या अमेबाची जी मूवमेंट होते म्हणजे एका ठिकाणून हे दुसऱ्या ठिकाणी अमेबा जातात, बरोबर. तर जाण्यासाठी त्यांच्यामध्ये हे जे बाहेरचं आवरिंग आहे म्हणजे सेल वॉल आहे, तर दिस वन इज कॉल्ड ॲज अ, हे जे बाहेरचं दिसतं आहे स्ट्रक्चर, तर ह्याला सुडोपोडिया असं म्हटलं जातं. आणि ह्याच्या थ्रू ते काय करतात, लोकोमोशन करतात. म्हणजे थोडक्यात जर सांगायचं म्हटलं तर हे अशा प्रकारे सुडोपोडिया काय करतील, पुढे पुढे ढकलत मग ते पुढे पुढे जातील. लक्षात येते का बघा, म्हणून त्याला लोकोमोटरी ऑर्गन असं म्हटलेलं आहे. म्हणजेच अमेबा जर कन्सिडर केले तर अमेबा इज अ फ्री लिव्हिंग फॉर्म, पण त्यांच्यामध्ये अँटॅमॉयबा हा जर ऑर्गॅनिझम कन्सिडर केला, आता अमेबामध्ये पण भरपूर साऱ्या स्पीसीज असणार आहेत, बरोबर. मग त्यातली अँटॅमॉयबा ही स्पीसीज जर कन्सिडर केली तर ते कसे आहेत, एंडो पॅरासाईट आहेत. आता व्हॉट इज मीन बाय एंडो पॅरासाईट, तर असे पॅरासाईट जे बॉडीच्या आतमध्ये सापडतात त्यांना एंडो पॅरासाईट म्हटलं जातं. पॅरासाईट म्हणजे काय, तर असे ऑर्गॅनिझम जे तिथं राहून त्या होस्ट बॉडीला म्हणजे जिथं ते राहत आहेत, ज्यांच्यामध्ये ते राहत आहेत त्यांना डिसीज तयार करण्याचं काम करतात. म्हणजे अँटॅमॉयबा जर आपल्या बॉडीमध्ये म्हणजे ह्युमन बॉडीमध्ये जर एंटर झाला तर इट कॉजेस ॲमेबॉयटिक डिसेंट्री म्हणजे जुलाब वगैरे होतात. बघा मोस्टली जर जे खराब पाणी म्हणजे कंटॅमिनेटेड आपण वॉटर जर पिलं, खराब किंवा दूषित पाणी जे असतं ते जर पोटामध्ये गेलं तर आपल्याला नेहमी डिसेंट्री होते, बरोबर. मग ही कुणामुळे होते, तर हा जो अमेबा असतो तर अशा पाण्यामध्ये हा सापडतो, म्हणजेच अँटॅमॉयबाची स्पीसीज. लक्षात येते का बघा. त्यानंतर फ्लॅजिलेटेड प्रोटोझोआ. आता काही प्रोटोझोआला फ्लॅजिला पण आहेत. फ्लॅजिला म्हणजे काय, तर बेस्ट एक्झाम्पल जर द्यायचं म्हटलं तर हे असे बघा, हे असं जर स्ट्रक्चर असेल तर ह्याला हे असे मिशांसारखा आकार असतो ज्याला फ्लॅजेला असं म्हटलं जातं. मग काही प्रोटोझोआ जे आहेत ते फ्लॅजेला असतात त्यांच्या लोकोमोशनसाठी. लोकोमोशन म्हणजे हालचाल करण्यासाठी त्यांच्यामध्ये फ्लॅजेला प्रेझेंट असतात. लक्षात येते का बघा. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल प्रोटोझोआचं आपण देऊ शकतो ट्रिपॅनोसोमा. आता हे नाव लक्षात ठेवा, ट्रिपॅनोसोमा हा सुद्धा एक फ्लॅजेलेटेड पॅथोजन आहे. आता पॅथोजन म्हणजे लक्षात ठेवा नेहमी, पॅथोजन म्हणजे असे ऑर्गॅनिझम जे दुसऱ्यांना डिसीज कॉज करतात, दे आर कॉल्ड ॲज अ पॅथोजन. मग आता ट्रिपॅनोसोमा एक फ्लॅजेलेटेड पॅथोजन आहे जो की स्लीपिंग सिकनेस कॉज करतो. म्हणजे ह्युमन बिंगमध्ये हा जर एंटर झाला तर इट कॉजेस डिसीज नोन ॲज स्लीपिंग सिकनेस. स्लीपिंग सिकनेस म्हणजे काय, तर नेहमी त्या माणसाला सारखी झोप येईल, थकवा जाणवेल. लक्षात येते का बघा. म्हणजे अशा प्रकारचे सिम्पटम त्याच्यामध्ये दिसतील. पॅथोजेनिकचा अर्थच तो होतो की डिसीज कॉज करणे. त्यानंतर नेक्स्ट वन ऑर्गॅनिझम आहे त्यामधला ॲनिमल लाईक प्रोटिस्टामधला पॅरामिशियम. आता हा तर तुम्हाला 8-9 स्टँडर्डमध्ये तुम्ही सारखा हा स्टडी केला असणार आहे. पॅरामिशियम म्हणजे काय, जो की चपलीच्या आकारासारखा दिसतो, बरोबर. आता पॅरामिशियम इज अ सिलिएटेड प्रोटोझोआ. ह्याला काय म्हटलेलं आहे, सिलिएटेड प्रोटोझोआ म्हणजे काय, तर त्यांच्यामध्ये सिलिया प्रेझेंट असतात लोकोमोशनसाठी. आता सिलिया म्हणजे काय बघा, इथे जर पॅरामिशियमची डायग्रॅम बघितले तर हे बाहेरच्या साईडला तुम्हाला हेअर लाईक स्ट्रक्चर जे दिसतंय, केसांसारखं स्ट्रक्चर
स्ट्रक्चर दिसतंय, दिस आर कॉल्ड ॲज अ सिलिया. मग हे जे सिलिया आहेत तर त्यांचं लोकोमोशनसाठी म्हणजे हालचाल करण्यासाठी त्या सिलियाचा वापर केला जातो. त्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टर काय सांगणार तर पॅरामेशियम ग्युलेट ओपन्स ऑन द सेल सरफेस. आता पॅरामेशियममध्ये काय असतं तर ग्युलेट असतं बघा. ग्युलेट म्हणजे काय तर इथं तुम्हाला बघायला मिळेल हा वॉल सरफेस आहे बरोबर, आणि त्यांच्या आतमध्ये अशी ग्रूव म्हणजे खाच असते आणि ह्याला ग्युलेट असं म्हटलेलं आहे. म्हणजे थोडक्यात ग्युलेट म्हणजे काय तर खाच असते ज्याला ओरल ग्रूव किंवा खाच म्हटलं जातं. तर तशा प्रकारे ओपनिंग प्रेझेंट असतं आतल्या साईडला, त्याला म्हटलं जातं ग्युलेट, हे लक्षात घ्या, जे की पॅरामेशियममध्ये आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर नेक्स्ट ऑर्गॅनिझम आहे प्लाझ्मोडियम, जो की ॲनिमल लाईक प्रोटिस्टामध्ये येतो. आता ऑलरेडी मी तुम्हाला प्लाझ्मोडियमबद्दल सांगितलेलं आहे, जो की मलेरिया क्रॉस करतो बरोबर, ज्यामुळे मलेरिया होतो, हे सुद्धा मी तुम्हाला 3 वेळा सांगितलेलं आहे. प्लाझ्मोडियम वायवॅक्स नावाचा जो स्पोरोझुअन प्रोटोझुआ आहे. आता ह्याला स्पोरोझुअन प्रोटोझुआ का म्हटलेलं आहे? स्पोरोझुअनचा अर्थ काय होतो तर ते त्यांच्या लाईफ स्टेजमध्ये स्पोर्स तयार करतात. आता स्पोर्स म्हणजे काय तर असं स्ट्रक्चर ज्याच्यापासून नवीन ऑर्गॅनिझम तयार होतो, दॅट वन इज कॉल्ड ॲज अ स्पोर्स. ज्याच्यामध्ये जसं की फंजाय हे स्पोर्स तयार करतात बरोबर, पण ह्युमन बिंग जर कन्सिडर केलं तर ते गॅमेट्स तयार करतात, म्हणजेच रिप्रोडक्शनसाठी ते महत्त्वाचं आहे. तसंच प्लाझ्मोडियम काय करतात स्पोर्स तयार करतात आणि नेहमी लक्षात ठेवा प्लाझ्मोडियम कॉजेस मलेरिया डिसीज. कळलं? त्यानंतर नेक्स्ट बघू आपण डायनोफ्लॅजेलेट्स. आता डायनोफ्लॅजेलेट्स म्हणजे काय तर हे पण असे ऑर्गॅनिझम्स आहेत जे की प्रोटिस्टामध्ये येतात. आता दीज आर ॲक्वॅटिक, नेहमी ते मराईन, मोस्टली मराईन वॉटरमध्ये सापडतात. मराईन वॉटर म्हणजे समुद्राच्या पाण्यामध्ये ते सापडतात. त्यानंतर दे आर फोटोसिंथेटिक. आता हा शब्द महत्त्वाचा आहे, जरी ते समुद्राच्या पाण्यामध्ये सापडले तरी ते कसे आहेत फोटोसिंथेटिक आहेत. प्रकाश संश्लेषणची क्रिया त्यांच्यामध्ये होणार आहे, म्हणजेच ते लाईटचा वापर करणार आहेत बरोबर. म्हणजेच त्यांचं सेल वॉल हे सेल्युलोजिक स्टिपलेट्सनी बनलेलं असतं. जसं की प्लांटमध्ये ते फोटोसिंथेसिस दाखवतात, त्यांचं सेल वॉल सेल्युलोजनी बनलेलं आहे. तसंच डायनोफ्लॅजेलेट्स जर कन्सिडर केले तर त्यांचं सेल वॉल पण कशाने बनलेलं आहे सेल्युलोजिक स्टिपलेट्सनी बनलेलं आहे. म्हणजे इथं डायग्रॅम जर तुम्ही कन्सिडर केली तर बघा इथं डायग्रॅममध्ये तुम्हाला अशा प्लेट्स बघायला मिळतील बरोबर. तर ह्यांना स्टिप प्लेट्स म्हटलं जातं, जे की सेल्युलोज नावाच्या सबस्टन्सने बनलेले असतात. लक्षात आलं का बघा. त्यानंतर काय सांगणार कॅरेक्टर तर दे पजेसेस अ पेअर ऑफ फ्लॅजेला, ह्यांच्यामध्ये सुद्धा असे फ्लॅजेला प्रेझेंट असतात. त्यानंतर दे हॅव अ वाईड रेंज ऑफ फोटोसिंथेटिक पिगमेंट. बघा नुसतं एकच पिगमेंट त्यांच्यामध्ये नसतं, तर त्यांच्यामध्ये येल्लो, ग्रीन, ब्राऊन, ब्ल्यू, रेड अशा भरपूर सारे फोटोसिंथेटिक पिगमेंट डायनोफ्लॅजेलेट्समध्ये प्रेझेंट असतात. त्यानंतर बेस्ट एक्झाम्पल डायनोफ्लॅजेलेट्सचं द्यायचं म्हटलं तर नाव लक्षात ठेवा गॉनियोलक्स, हे एक बेस्ट एक्झाम्पल आहे डायनोफ्लॅजेलेट्सचं. आता डायनोफ्लॅजेलेट्स हा जर कन्सिडर केला गॉनियोलक्स तर इट इज रिस्पॉन्सिबल फॉर फेमस रेड टाईड. आता रेड टाईड म्हणजे काय तर जी समुद्राला टाईड येते बरोबर. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, म्हणजेच त्याला भरती किंवा टाईड जे म्हणतो म्हणजे ज्या लाटा येतात बरोबर, तर त्याला रेड टाईड म्हटलं जातं. आता ह्याला रेड टाईड का म्हणतात तर हा जर समुद्राच्या पाण्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये हे डायनोफ्लॅजेलेट असतील तर तिथलं समुद्राचं पाणीसुद्धा रेड कलरचं दिसतं, म्हणून ज्या लाटा तयार होतात त्यासुद्धा कशा दिसणार आहेत रेड कलरच्या दिसणार आहेत, म्हणून त्याला रेड टाईड असं पण म्हटलं जातं. म्हणजेच इट मेक्स इवन अ सी ॲपियर रेड, त्याच्यामुळे समुद्रसुद्धा कसा दिसतो पूर्णपणे लाल कलरचा दिसतो बिकॉज ऑफ प्रेझेन्स ऑफ डायनोफ्लॅजेलेट्स. म्हणजेच त्यामध्ये एक्झाम्पल लक्षात ठेवा गॉनियोलक्स, जे की असं दिसतं. लक्षात आलं का बघा. त्यानंतर नेक्स्ट आहे फंजाय लाईक प्रोटिस्टा. आता फंजायसारखे म्हणजे बुरशीसारखे दिसणारे सुद्धा प्रोटिस्टा आहेत बघा. दे आर कॉमनली फ्रॉम द ग्रुप मायक्झोमायसिटिस, नाव लक्षात ठेवा. आता फंजाय लाईक प्रोटिस्टा जे आहेत ते मायक्झोमायटिसिस ग्रुपमध्ये येतात. त्यांचे कॅरेक्टर काय काय आहेत बघा. दे आर सॅप्रोफायटिक ऑर्गॅनिझम, सगळ्यात महत्त्वाचा शब्द आहे सॅप्रोफायटिक. म्हणजे काय तर असे ऑर्गॅनिझम जे सडलेलं कुजलेलं अन्न असतं, म्हणजे जसे की बुरशी, तुम्हाला माहिती आहे जिथं 3-4 दिवसाची चपाती असेल ब्रेड असेल तर अशा ठिकाणी ते पटकन ग्रो होतात, माहिती आहे तुम्हाला, ज्याला सॅप्रोफायटिक म्हटलं जातं. सॅप्रोफायटिकचा अर्थ लक्षात आला का बघा, सडलेलं कुजलेलं किंवा त्याला डेड डिकेईंग मॅटर असं म्हटलं जातं, म्हणजे त्याच्यावरती हे ग्रो होतात.
लक्षात येते. मग हे कुठे सापडतात तर दे आर फाउंड ऑन डिकेईंग लीव्ज, म्हणजे जे सडलेली पानं आहेत झाडाची त्याच्यावरती हे फंजाय लाईक प्रोटिस्टा ग्रो होतात. आता त्यांच्यामध्ये देअर सेल ॲग्रिगेट टू फॉर्म अ लार्ज सेल मास कॉल प्लाझ्मोडियम. बघा आता हे जे फंजाय आहेत ते पानावरती ग्रो होत असताना असे खूप सारे एकत्र सेल्स तयार करतात, जेणेकरून त्यांचं एक मास तयार होतं सेलचं, विच इज कॉल्ड ॲज अ प्लाझ्मोडियम. आता इथं लक्षात घ्या, मगाशी मी तुम्हाला सांगितलेलं प्लाझ्मोडियम वायवॅक्स हा प्रोटोझोआ आहे ज्याच्यामुळे मलेरिया होतो, पण ॲक्च्युली इथं प्लाझ्मोडियम कुणाला म्हटलेलं आहे, कन्फ्यूज होऊ नका. हे जे मास तयार झालेलं आहे सेलचं, दॅट वन इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ प्लाझ्मोडियम. म्हणजे प्लाझ्मोडियम वायवॅक्स हा मलेरिया कॉज करतो प्रोटोझोआ, तो वेगळाच आहे. आणि इथे जे मी प्लाझ्मोडियम सांगते तो सेलचा मास जो तयार होतोय फंजाय लाईक प्रोटिस्टाचा, तर त्याला प्लाझ्मोडियम असं म्हटलेलं आहे. आता द स्पोर्स प्रोड्यूस बाय प्लाझ्मोडियम. आता हा जो प्लाझ्मोडियम आहे हा सुद्धा काय करतो, स्पोर्स तयार करतो. जसं की मी मगाशी सांगितलं असं स्ट्रक्चर ज्याच्यापासून नवीन प्लाझ्मोडियम तयार होईल किंवा नवीन फंजाय लाईक प्रोटिस्टा तयार होतील. आता हे जे स्पोर्स आहे दे आर प्रोड्यूस बाय प्लाझ्मोडियम, हे एकदम टफ असतात आणि ते एकदम हार्श कंडिशन, म्हणजे किती जास्त टेम्परेचर असू दे, जास्त थंडी असू दे, जास्त वारा असू दे, जास्त ह्युमिडिटी असू दे, तरी अशा कंडिशनला हे जे स्पोर्स काय होतात आहे तसेच राहतात. लक्षात येते का बघा. हे झाले फंजाय लाईक प्रोटिस्टाचे कॅरेक्टर. त्यानंतर नेक्स्ट वन आहे युग्लिनॉइड्स. आता युग्लिनॉइड्स म्हणजे काय तर दे लॅक सेल वॉल बट हॅव अ टफ कवरिंग ऑफ प्रोटॅनियस पिली सेल. आता बघा ह्यांच्यामध्ये युग्लिनॉइड्समध्ये काय असतं तर सेल वॉल नसतो, बरोबर, पण मात्र त्यांच्या भोवती प्रोटीननी कवर असतं. त्यांचं जे आवरण आहे बाहेरचं ते प्रोटीननी कवर असतं, जे की टफ असतं, बरोबर. आणि त्यांच्यामध्ये सुद्धा 2 फ्लॅजेला असतात लोकोमोशनसाठी. पण इंटरेस्टिंग काय आहे, त्यातला एक फ्लॅजेला जो असतो तो मोठा असतो आणि दुसरा फ्लॅजेला जो असतो तो एकदम लहान असतो, शॉर्ट असतो. त्यानंतर दे बिहेव ॲज अ हेट्रोट्रॉप्स इन ॲब्सेन्स ऑफ लाईट. आता ह्याच्यामध्ये बघा 2 प्रकारे नेचर आहे. जर लाईट ॲब्सेंट असेल तर हे दुसऱ्यांवरती फूडसाठी जगतात. लक्षात येते का बघा. आणि जर लाईट प्रेझेंट असेल तर मात्र हे फोटोसिंथेसिस करतात. म्हणजे किती इंटरेस्टिंग आहे बघा. युग्लिनॉइड जर कन्सिडर केले तर लाईटच्या प्रेझेन्समध्ये दे फोटोसिंथेसाइज आणि लाईटच्या ॲब्सेन्समध्ये ते हेट्रोट्रॉप्स म्हणून ॲक्ट होतात. म्हणजे कसलं भारी आहे बघा. जसं की हायर प्लांटमध्ये फोटोसिंथेसिस होतं तशा प्रकारेच हे फोटोसिंथेसिस करतात. पण लाईट जर प्रेझेंट असेल तर आणि लाईट ॲब्सेंट असेल तर ते दुसऱ्यांवरती सुद्धा जगतात, जसं की ॲनिमल्स. कसलं भारी आहे बघा युग्लिनॉइड्सचं. ह्या अशा प्रकारे युग्लिना दिसतात. त्यानंतर नेक्स्ट आहे किंगडम प्लांटी. आत्तापर्यंत आपण 2 किंगडम बघितले, मोनेरा आणि प्रोटिस्टा. आता थर्ड किंगडम आहे प्लांटी. आता प्लांटी जो किंगडम आहे तो ॲक्च्युली आपण डीपमध्ये नेक्स्ट चॅप्टरमध्ये स्टडी करणार आहे, तरी थोडेफार मी कॅरेक्टर तुम्हाला प्लांटीचे सांगते बघा. द किंगडम इज डॉमिनेटेड बाय ॲटोट्रॉप्स. किंगडम प्लांटीमधले जेवढे पण प्लांट्स आहेत ते सगळे कसे असतात, ॲटोट्रॉप्स असतात, म्हणजे स्वतःचं फूड स्वतः बनवतात, बरोबर. त्यानंतर इट ऑल्सो इन्क्लूड सम सेमी ॲटोट्रॉपिक मेंबर्स. काही असे पण आहेत जे सेमी ॲटोट्रॉपिक आहेत, जसं की काही इन्सेक्टिव्होरस पण आहेत. इन्सेक्टिव्होरस म्हणजे काय, जे इन्सेक्टला खातात. आता हे तर तुम्हाला माहितीच आहे प्लांट, जसं की व्हीनस फ्लाय ट्रॅप आहे, पिचर प्लांट आहे, त्यानंतर ब्लॅडर वोर्ट आहे, किंवा काही प्लांट जे आहेत ते हेट्रोट्रॉपिक पॅरासायटिक मेंबर पण आहेत, जसं की कस्कुटा. आता तुम्हाला कस्कुटा माहीत नसेल तर ह्याला आमरवेल असं पण म्हटलं जातं. दुरांड्याचं झाड तुम्हाला माहिती आहे का बघा, जे की कंपाऊंडसाठी वापरलं जातं. आणि ह्या दुरांड्याच्या झाडावरती असं येल्लो कलरचं स्ट्रॉसारखं स्ट्रक्चर उगवलं जातं. आता तुम्हाला बऱ्याच जणांना हे जर माहीत नसेल तर तुम्ही जर नेटवरती कस्कुटा इमेज टाकली तर ते नक्कीच येईल, बरोबर. तर हे जे कस्कुटा आहे ते दुसऱ्याच्या झाडावरती ग्रो होतं, म्हणून त्याला पॅरासायटिक म्हणलेलं आहे. म्हणजे ते स्वतःमध्ये त्यांच्यामध्ये क्लोरोफिल कसलाच प्रकार नसतो, म्हणून मग ते दुसऱ्यांवरती डिपेंड असतं फूडसाठी. लक्षात येते का बघा. मग काही प्लांट जे आहेत ते स्वतःचं फूड स्वतः बनवतात, काही इन्सेक्टपासून मिळवतात आणि काही दुसऱ्यांवरती अवलंबून असतात. जसं की बेस्ट एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर कस्कुटा, नाव लक्षात ठेवा.
आता किंगडम प्लांटीमधले जर मेंबर्स कन्सिडर केले तर ते कसे असतात, मल्टीसेल्युलर, मोर दॅन वन सेल इज प्रेझेंट. त्यानंतर युकॅरियोटिक सेल असते महत्त्वाचं, ज्याच्यामध्ये क्लोरोफिल प्रेझेंट असतं, म्हणजे हरितद्रव्य प्रेझेंट असतं. त्यानंतर सेल हॅव सेल वॉल मोस्टली मेडअप ऑफ सेल्युलोज, हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. त्यांची सेल वॉल जी आहे ती सेल्युलोज नावाच्या सबस्टन्सनी बनलेली आहे. आणि प्लांट हे अल्टरेशन ऑफ जनरेशन दाखवतात. आता अल्टरेशन ऑफ जनरेशन म्हणजे काय, तर काही प्लांट जे आहेत जसं की आपण पुढे बघणार आहे ब्रायोफाइट्स वगैरे, तर हे काय करतात, सुरुवातीला स्पोर्स तयार करतात आणि नंतर गॅमेट्स तयार करतात. म्हणजे असे दोन प्रकारे ते फेजेस दाखवतात. लक्षात येते का बघा, हे सगळं डीपमध्ये आपण नेक्स्ट चॅप्टरमध्ये बघणार आहे. मग किंगडम प्लांटी जर कन्सिडर केली तर इट डिवाइड्स इंटू 2 मेजर ग्रुप्स. कोणते कोणते, जे की मी तुम्हाला पहिल्याच लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे, क्रिप्टोगॅमी आणि फॅनोरोगॅमी. आता क्रिप्टोगॅमीलाच क्रिप्टोगॅम्स पण म्हटलं जातं आणि फॅनोरोगॅमी इज कॉल्ड एज अ फॅनोग्राम्स, म्हणजे ज्याला आपण फ्लावरिंग आणि नॉन फ्लावरिंग प्लांट असं म्हणतो. बरोबर, हे सगळं मी तुम्हाला पहिल्या लेक्चरमध्ये सांगितले. आता हे झालं थोडंसं किंगडम प्लांटीबद्दल कॅरेक्टर. त्यानंतर नेक्स्ट वन आहे किंगडम फंजाय, फोर्थ वन. आता किंगडम फंजाय जर कन्सिडर केला तर दीज आर युकॅरियोटिक हेट्रोट्रॉप्स. बघा थोडंसं डीपमध्ये आपण फंजाय बघणार आहे. किंगडम फंजाय जर कन्सिडर केला तर ते कसे आहेत, युकॅरियोटिक आहेत, हेटेरोट्रॉप्स आहेत, म्हणजे दुसऱ्यांवरती अवलंबून असतात फूडसाठी. अँड शोईंग एक्स्ट्रा सेल्युलर डायजेशन, ह्यांच्यामध्ये मात्र एक्स्ट्रा सेल्युलर डायजेशन असतं, म्हणजे नेहमीपेक्षा वेगळं डायजेशन सेल त्यांची दाखवेल. बरोबर. त्यानंतर दे आर फाउंड इन, कुठे सापडतात फंजाय, तर वॉर्म किंवा ह्युमिड प्लेस आहे, म्हणजे जिथं ओलसर थोडंसं ठिकाण आहे किंवा थोडंसं उष्णतेचे ठिकाण आहे. बघा पॅकबंद डब्यामध्ये मोस्टली बुरशी पटकन येते, मग अशा ठिकाणी हे ग्रो होतात. त्यानंतर दे हॅव सिम्पल बॉडी विच मे बी युनिसेल्युलर. बघा त्यांची बॉडी जर कन्सिडर केली एकतर ती युनिसेल्युलर असते किंवा त्यांच्यामध्ये असे थ्रेड लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट असतं. बरोबर. आणि ह्याच थ्रेड लाईक स्ट्रक्चरला हायपी असं म्हटलं जातं. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा जर फंजाय कन्सिडर केला, बरोबर, तर ह्यांच्यामध्ये असे भरपूर सारे धागे प्रेझेंट असतात, थ्रेड लाईक स्ट्रक्चर, ज्याला काय म्हटलं जातं, हायपी म्हटलं जातं, नाव लक्षात ठेवा. तर अशा हायपीसुद्धा थ्रेड लाईक स्ट्रक्चर त्यांच्यामध्ये प्रेझेंट असतात. आता लार्ज फंजाय जसं की मशरूम वगैरे जर कन्सिडर केले, आता बऱ्याच जणांना तुम्हाला माहिती आहे मशरूम्स म्हणजे काय, तर दे हॅव अ कॉम्पॅक्ट मास ऑफ सेल. त्यांच्यामध्ये मशरूममध्ये कसं असतं, तर कॉम्पॅक्ट मास असतं सेलचं. आणि युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम जर कन्सिडर केले तर त्यांच्यामध्ये प्रोटोप्लास्ट असतं, म्हणजेच एक फक्त प्रोटोप्लास्ट प्रेझेंट असेल आणि त्याच्यामध्ये भरपूर सारे असे न्यूक्लियाय प्रेझेंट असतील. ह्याचं बेस्ट एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर रायझोपस, केव्हाच त्याला म्युकर म्हटलं जातं. त्यानंतर सॅकरोमायसिस, ईस्ट जर कन्सिडर केलं तर युनिसेल्युलर फंगस आहे. बरोबर. ईस्ट तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, जे की इडली डोसा ढोकळाच्या फर्मेंटेशनमध्ये ईस्टचा वापर केला जातो. तर हे युनिसेल्युलर फंगस आहे. लक्षात येते का बघा, ज्याला सॅकरोमायसिस सेरिविसी असं म्हटलं जातं. लक्षात आली का बघा फंजायचे कॅरेक्टर्स. त्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टर काय सांगणार फंजायचं, तर फिलामेंटस फंजाय, म्हणजे आत्ता मी सांगितलं ज्याला हायपी म्हटलं जातं. तर हे जे फिलामेंटस फंजाय आहे कन्सिस्ट ऑफ ए बॉडी. आता ह्या फिलामेंटस फंजायमध्ये एक बॉडी असते ज्याला मायसेलियम असं म्हटलं जातं, इन विच हायपी आर प्रेझेंट. म्हणजे थोडक्यात लक्षात आलं का बघा, हे असं मायसेलियम असेल आणि त्याच्या आतमध्ये असे फिलामेंट्स असतील हायपीचे, ज्याला काय म्हटलं जातं, हे जे बाहेरचं कवरिंग आहे कॉल्ड एज अ मायसेलियम. आता ह्या ज्या हायपी असतात, म्हणजे आतमधलं जे स्ट्रक्चर आहे हे सगळं, तर ह्या ज्या हायपी ज्या असतात दे आर सेप्टेड ऑर विदाउट सेप्टा. आता सेप्टा किंवा त्याला सेप्टेड ऑर नॉन सेप्टेड असं म्हटलं जातं. आता सेप्टा म्हणजे काय, तर थोडीशी डायग्रॅम बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता इथे जर तुम्ही बघितलं तर असं मी सांगितलं की थ्रेड लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट आहे, असे थ्रेड आहेत, धागे. तर इथे तुम्हाला हे धागे असे मध्ये डिवाइड झालेले दिसत आहेत. बरोबर. इथे पण बघा वरच्या बाजूला, तर दिस वन इज कॉल्ड ॲज अ सेप्टा. लक्षात येते का बघा, म्हणजे एक डिवायडेशन झालेलं आहे सेलच्या आतमध्ये. आणि ह्या प्रत्येक सेप्टाच्या आतमध्ये एक 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 न्यूक्लियस सेंटरला प्रेझेंट दिसतोय तुम्हाला. पण मात्र नॉन सेप्टेडमध्ये जर तुम्ही बघितलं तर अशा लाईन्स दिसत नाही आहेत इथं. बरोबर. दॅट वन इज कॉल्ड एज अ नॉन सेप्टेड. साधं सोपं आहे बघा. म्हणजेच फंजायचे जे थ्रेड लाईक स्ट्रक्चर आहेत त्याच्या आतमध्ये जर बघितलं तर हे असे सेप्टा जर असतील तर त्याला सेप्टेड म्हटलं जातं हायपी, आणि ज्यांच्यामध्ये सेप्टा नसतील त्याला नॉन सेप्टेड हायपी म्हटलं जातं. एकदम सोपं आहे.
म्हणजेच काय तर हे जे सेप्टेड आणि नॉन सेप्टेड जर आपण कन्सिडर केलं तर दे मे बी युनि ऑर मल्टी न्यूक्लिएटेड. बघा आत्ताच मी सांगितलं की सेप्टेड जर असेल मोस्टली तर एकच न्यूक्लियस प्रेझेंट असतो आणि जर विदाऊट सेप्टा असेल हायपी तर मल्टी न्यूक्लिएटेड असणार आहे, बरोबर. म्हणजेच द नॉन सेप्टेड मल्टी न्यूक्लिएटेड हायपी. आता जी नॉन सेप्टेड आहे मल्टी न्यूक्लिएटेड आहे अशा हायपीला काय म्हटलं जातं तर सिनोसायटिक हायपी असं म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यात हिथं जर डायग्रॅम कन्सिडर केली तर ही जी तुम्हाला हायपी दिसते ती कशी आहे, सिनोसायटिक हायपी आहे. नाव लक्षात ठेवा, सिनोसायटिक, जी की नॉन सेप्टेड असते, मल्टी न्यूक्लिएटेड असते. त्यानंतर फंजायचा सेल वॉल जर कन्सिडर केला तर सेल वॉल इज मेड अप ऑफ कायटीन नावाच्या सबस्टन्सने तो बनलेला आहे, जे की पॉलिसॅकराइड आहे, और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ फंगल सेल्युलोज. लक्षात येते का बघा, त्याला फंगल सेल्युलोज पण म्हटलं जातं, पॉलिसॅकराइड पण म्हटलं जातं, किंवा ते कायटीननी बनलेलं आहे सेल वॉल असं म्हटलं जातं. नाव लक्षात ठेवा, प्लांटचं सेल वॉल हे सेल्युलोजनी बनलेलं असतं, फंजायचं सेल वॉल हे कायटीननी बनलेलं असतं. आता फंजाय एक्झिबिट हेट्रोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन. आत्ताच मी सांगितलं की फंजाय जे असतात ते दुसऱ्यांवरती अवलंबून असतात फूडसाठी, आणि मोस्टली ते कसे आहेत, सॅप्रोफायटिक आहेत, म्हणजे जे सडलेलं कुजलेलं आहे त्याच्यावरती जगतात, किंवा काही पॅरासायटिक आहेत, काही प्रिडेटर्स आहेत, बरोबर. म्हणजे दुसऱ्यांना मारून ते स्वतः अन्न मिळवतात. त्यानंतर ते रिप्रोड्यूस. आता त्यांचं रिप्रोडक्शन जर कन्सिडर केलं तर ते रिप्रोड्यूस सेक्शुअली ॲज वेल ॲज असेक्शुअली. म्हणजे सेक्शुअली असेल तर ते गॅमेट तयार करतील, बरोबर, आणि असेक्शुअली असेल तर ते स्पोर्स तयार करतील. हे डोक्यात ठेवा. सेक्शुअली असेल तर गॅमेट तयार होईल आणि असेक्शुअल असेल तर स्पोर्स तयार करतील. आता असेक्शुअल रिप्रोडक्शन जर कन्सिडर केलं, इट मे बी बाय फ्रॅगमेंटेशन, फिशन आणि बडिंग. आता ऑलरेडी तुम्हाला हे 8, 9, 10 स्टँडर्डमध्ये फ्रॅगमेंटेशन म्हणजे काय, फिशन म्हणजे काय, बडिंग म्हणजे काय झालेलं असेल. तरी मी तुम्हाला परत एकदा सांगते, फ्रॅगमेंटेशन म्हणजे एका फ्रॅगमेंटचे 2 फ्रॅगमेंट्स म्हणजे तुकडे तयार होतात, त्याला फ्रॅगमेंटेशन म्हटलं जातं. म्हणजे एकापासून 2 फ्रॅगमेंट तयार होतील, बरोबर. आता हा असेक्शुअल रिप्रोडक्शनचा टाईप आहे. इथं मेल फिमेल असं काय आहे का, नाही. म्हटल्यावरती हा काय आहे, असेक्शुअल रिप्रोडक्शनचा टाईप आहे. त्यानंतर फिशन म्हणजे काय तर एका सेलपासून 2 सेल तयार होणे, दॅट वन इज कॉल्ड ॲज अ फिशन. आणि फ्युजन म्हणजे काय, कन्फ्यूज होऊ नका बघा. फ्युजन म्हणजे 2चे 1 तयार होणे, आणि फिशन म्हणजे एकाचे 2 सेल्स तयार होणे, दॅट वन इज कॉल्ड ॲज अ फिशन. आणि बडिंग म्हणजे तुम्हाला माहिती आहे की जिथं अशी बड तयार होते, बरोबर. म्हणजे फॉर एक्झाम्पल हे जर मेन बॉडी असेल तर इथं अशी जी बड तयार होते, दॅट वन इज कॉल्ड एज अ बडिंग. मग असेक्शुअल रिप्रोडक्शन असेल, एक तर ते फ्रॅगमेंटेशननी होईल, फिशननी होईल, किंवा बडिंगनी होईल. किंवा काही फंजाय जर कन्सिडर केले तर ते सिम्बायोटिक ॲसोसिएशन दाखवतात. आता हे ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं आहे बघा. सिम्बायोटिक ॲसोसिएशन म्हणजे काय तर काही फंजाय हे दुसऱ्यांसोबत राहतात, म्हणजे बरोबर, म्हणजे शेअरिंग करतात जागा, जसं की रूममेट्स असतात बघा. तर तशा प्रकारे फंजाय जर अल्गीसोबत राहत असतील, म्हणजे एक फंजाय एका अल्गीबरोबर राहत असेल, म्हणजेच काय तर त्याचा तो मित्र असेल, एकत्र हे दोन्ही राहत असतील, अल्गी आणि फंजाय, अल्गी म्हणजे शेवाळं, तर त्यांना दोघांना मिळवून लायकेन्स असं म्हटलं जातं. आणि हे जे लायकेन आहे ते तुम्हाला माहिती असेल की लिटमस पेपर जो वापरतात, म्हणजे pH बघण्यासाठी जो लिटमस पेपरचा वापर केला जातो, तर तो लिटमस पेपर लायकेनपासून बनला जातो. लक्षात येते का बघा. किंवा काही असे फंजाय आहेत जे हायर प्लांट्स असतात, म्हणजे जे मोठी झाडं असतात, तर झाडांच्या रूटमध्ये ते सापडतात. लक्षात येते का बघा, म्हणजे रूटच्या आतमध्ये सापडतात, दॅट वन इज कॉल्ड ॲज अ मायकोरायझा. मग अशा यांना काय म्हटलं जातं, फंजायला मायकोरायझा असं म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यात तुमच्या लक्षात आलं का बघा, काही फंजाय अल्गीबरोबर सापडतील, त्यांना म्हटलं जातं सिम्बायोटिक ॲसोसिएशन, आणि काही फंजाय मोठ्या प्लांटच्या रूटमध्ये सापडतील, त्याला म्हटलं जातं मायकोरायझा. ही नावं लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टर काय सांगणार फंजायचं, तर दे आर युजफुल ॲज वेल ॲज हार्मफुल. बघा हे इंटरेस्टिंग आहे, मी मागच्या लेक्चरमध्येच तुम्हाला सांगितलं होतं. काही फंजाय हे युजफुल असतात, काही हार्मफुल असतात. आता युजफुल फंजाय कोणते तर मशरूम जे आहेत तर ते फूडसाठी आपण वापरतो बघा, बरोबर. किंवा ईस्ट जे आहेत, जे की बेकरी किंवा
ब्रेवरीज ज्या असतात म्हणजे बेकरी प्रोडक्ट किंवा बेवरीज तयार करण्यासाठी अल्कोहोलिक फर्मेंटेशन म्हणजे अल्कोहोल तयार करण्यासाठी सुद्धा ईस्ट सेलचा वापर केला जातो. हे माहिती आहे का तुम्हाला? किंवा ब्रेड वगैरे आपण जे बनवतो तर त्यामध्ये सुद्धा ईस्टचा वापर केला जातो. ईस्ट म्हणजेच एक फंजाय आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर काही फंजाय हे आपण ॲज अ फूड म्हणून पण खातो, म्हणजे ते युजफुल आहेत. पण काही फंजाय जर कन्सिडर केले जसं की पेनिसिलियम, आता हे जे फंजाय आहे ते अँटीबायोटिक प्रोडक्शनमध्ये म्हणजे एखादं डिसीज बरं करण्यासाठी औषध म्हणून त्याचा वापर केला जातो, अँटीबायोटिक म्हणून वापर केला जातो. पेनिसिलियम नाव लक्षात ठेवा. आणि हार्मफुल फंजाय जर कन्सिडर केले जे डिसीज कॉज करतात प्लांट्स आणि ॲनिमल्समध्ये, त्याचं एक्झाम्पल लक्षात ठेवा पक्सिनिया. आता पक्सिनिया हे काय आहे तर एक फंजाय आहे जे की डिसीज तयार करतं प्लांट किंवा ॲनिमलमध्ये. आता प्लांटचं जर लीफ तुम्ही कन्सिडर केलं तर हा पक्सिनिया असा प्लांटवरती ब्लॅक कलरचे स्पॉट तयार करतो किंवा अशी पावडर तयार होते त्या लीफवरती, बरोबर? हे तुम्ही बघितलं असेल कधी. तर अशा प्रकारे डिसीज ते तयार करतात फंजाय. म्हणजे काही फंजाय जर बघितले तर ते युजफुल आहेत आणि काही कसे आहेत हार्मफुलसुद्धा आहेत. आता डिपेंडिंग अपॉन द त्यांचं स्ट्रक्चर जर कन्सिडर केलं किंवा स्पोर फॉर्मेशन कन्सिडर केलं किंवा त्यांच्या फ्रुटिंग बॉडीज जर बघितल्या तर त्याच्यावरून फंजाय भरपूर साऱ्या टाईप्समध्ये डिवाइड होतात. आता ते कोणतं डिव्हिजन आहे जसं की फायकोमायसिस असतील, अस्कोमायसिस असतील, बेसिडोमायसिस असतील, तर हे सगळं त्यांचं जे डिवायडेशन आहे किंवा क्लासिफिकेशन आहे हे आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. जर ह्या लेक्चरमध्ये काही डाऊट असेल तर पर्सनल तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू.